नमस्कार फ्रेंड, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आई कुठे काय करते या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत। इथे आता काही दिवसानंतर अनघाच्या डिस्चार्जचा दिवस उजाडलेला असतो। आता इथे अनघाला घरी आणायचं असतं, तर सगळे मिळून पाळणा सजवत असतात। प्रत्येक जण आपापल्या परीने पाळणा सजवत असतो, तेवढ्यातच तिथे फुगा फुटतो। त्यावेळेला अनिरुद्ध म्हणतो, ए ईशा, बाळाच्या पाळण्याच्या आजूबाजूला फुगे लावू नकोस, पटकन एखादा फुगा फुटला तर बाळ घाबरेल। संजना पुढे म्हणते, हो थोडंसं बाहेरच ठेव। संजना अनिरुद्धला म्हणते की अगदी आजोबा शोभतोय हा तू। त्यावर अनिरुद्ध म्हणतो, हो मी आजोबाच आहे आणि ते मी आनंदाने एक्सेप्ट करायला तयार आहे। संजना अनिरुद्धला म्हणते, तुला वाटतं की तू आजोबा आहेस? त्यावर अनिरुद्ध म्हणतो, मला माहित आहे तू मनातून कधीही आजी होणार नाही, तरी पण मला या सगळ्याचा अभिमानच आहे की मी आजोबा झालो आहे याचा। फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की अनघाने काही टेन्शन घेऊ नये आणि उलटसुलट विचार करू नये। संजना अनिरुद्धला म्हणते, मला नाही वाटत ती अशी वागेल, कारण अनघा रिस्पॉन्सिबल आहे, तिच्याकडून असं वागणं एक्सेप्टेडच नाहीये। अनिरुद्ध संजनाला म्हणतो, काय माहिती काय करते आता, मगाशी हॉस्पिटलमध्ये अनघा अरुंधतीशी बोलत होती, त्यावरून मला असं वाटतंय की अरुंधतीने तिला काहीतरी सांगितलेलं असावं। त्यावर आप्पा म्हणत असतात, काहीच काळजी करायची गरज नाहीये, आपली नात इकडेच येणार आहे आणि ती याच घरात येणार आहे आणि पहिल्यांदा मी तिला घेणार आहे। त्यावेळेला कांचन म्हणते, नाही, सगळ्यात पहिल्यांदा मी घेणार, कारण माझी पणती आहे ना ती। असं म्हणतात ना की बाळ लहानपणापासून ज्याच्याकडे राहतं त्याचा चेहरा बघतं आणि त्याच्यासारखंच होत जातं। त्यावर आप्पा म्हणतात, ठीक आहे, तुझ्यासारखं दिसलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, पण काय आहे ना तुझ्यासारखं वागायला नको। असं म्हणून आता सगळेजण घरातले हसत असतात। ईशा आता इथे म्हणत असते, मला तर खूप भारी वाटतंय, कारण माझी भाची आता येणार आहे, मला ती आत्तू म्हणणार। त्यावेळेला यश म्हणतो, काय आहे ना ते? अगं ईशा, अजून थोडा वेळ आहे, अजून 3 वर्ष लागतील तिनं तुला आत्तू म्हणायला, आणि दरवाजावरती आल्यावर ती तुला आत्तू म्हणून अशी हाक मारणार नाही, आणि झालं तर तो चमत्कारच म्हणावा लागेल मग, कारण ईशा तू तब्बल 3 वर्षांनी बोलली होतीस, आणि तोही अगदी सोपा शब्द बाबा, आणि त्यावरती काहीच बोलली नव्हतीस। तरी ईशा इथे लगेचच त्याला मारायला येते आणि सगळेजण हसत असतात। तेव्हा विनायकराव म्हणतात की खरं आहे बरं का ईशा, तू तब्बल 3 वर्षांनी बोलली होतीस, अगोदर तू काहीच बोलायला तयार नव्हतीस, आता इकडे। त्यावर कांचन म्हणते, तुम्हाला हे सगळं आठवतंय, मग तो चमत्कारच म्हणावा लागेल। यावर घरातले सगळे हसायला लागतात। त्यावर आता आप्पा म्हणतात की चला, काही आता काळजीचं कारण नाही, सगळं नीट होणार आहे, आपली आता घरी पणती येणार आहे। त्यावर कांचन आप्पांना म्हणते, हो मी तिची व्यवस्थित काळजी घेणार आहे आणि अनघालाही व्यवस्थित जपणार आहे। बरं, हे सगळं ठीक आहे, पण विशाखा तू जेवण बनवून ठेवलंयस ना? आता इथे कांचन ही विशाखाला म्हणत असते। त्यानंतर आप्पा म्हणतात, सगळं काही व्यवस्थित आणि रेडी आहे, आता फक्त अनघा आणि बाळ घरी व्यवस्थित आले पाहिजेत, बाकी काहीच काळजी नाही, मग आपण त्याच्याबरोबर हवे तसे खेळूयात आणि त्याला मग आपण जपूयात, असं आप्पा म्हणत असतात। त्यावर कांचन म्हणते, हो आपण त्याची व्यवस्थित काळजी घेऊया, व्यवस्थित त्याला जपूयात, आणि मी ही सगळं व्यवस्थित करणार आहे, असं कांचन म्हणत असते। तर आता इथे अनिरुद्ध म्हणत असतो, अरुंधती कुठे गेली आहे? त्यावेळेला यश म्हणतो, बाबा ती देवळामध्ये गेलेली आहे तिचा नवस पूर्ण करण्यासाठी, आणि आशुतोषही तिच्या बरोबर आहेत। आता इथे आशू आणि अरुंधती दोघेही मंदिरात आलेले असतात आणि देवासमोर हात जोडून उभे राहिलेले असतात। गुरुजींना अरुंधती पाया पडते। त्यावेळेला गुरुजी म्हणतात, सौभाग्यवती भव। आता त्या दोघांनाही त्या गुरुजींनी आशीर्वाद दिलेला असतो। आता ती यावर काहीच बोलत नाही आणि देवळाच्या बाहेर गाभारा असतो त्यामध्ये ती जाऊन बसते। तेव्हा तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती आशुतोषला म्हणत असते, सगळं छान झालं आहे, पण मला खूप भीती वाटते की माझ्यावरती सगळे रागवलेले असतील, आणि अभिने तर मला फार टोकाचाच निर्णय सांगितलेला आहे, मी त्याच्या बाळाकडे जायचं नाही, त्याला घ्यायचं नाही, आणि तो मला आता कधी माफ करेल मला पण माहित नाही। त्यावर आशुतोष म्हणतो, तुला लवकर माफ करणार, तू काळजी करू नकोस आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस। अगं ही फेजच तशी असते, वयातल्या 2 पिढींमधलं अंतर असतं, आता तू जे त्याला सांगत आहे ते सत्य आता त्याला पटणार नाही, ज्या वेळेला तो थोडा मोठा होईल, त्याला सगळ्या गोष्टी समजायला लागतील ना, तेव्हा त्याला ते पटेल।
आणि तेव्हाच तो ऍक्सेप्ट करेल आणि तेव्हा त्याला समजेल की तू जे सांगत होतीस ते सगळं बरोबर सांगत होतीस. अगं अरुंधती, ही पिढी जरा ऍडव्हान्स आहे, त्यामुळे ह्यांना समजायला जरा वेळ लागतो. आणि जेव्हा त्याला समजेल ना तेव्हा सगळं ठीक होईल, तू काळजी करू नकोस. माझ्या पण बाबतीत असंच झालं. जेव्हा मी कॉलेजच्या बाहेर पडलो, जेव्हा मला सगळं समजायला लागलं, तेव्हा मला आईचं म्हणणं पटायला लागलं. तेव्हा मला समजायला लागलं ती काय म्हणायची. अभिषेकचंही तसंच वय आहे. जेव्हा ते उलटून जाईल ना तेव्हा तुझ्या बाबतीतल्या सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील आणि तुझं म्हणणं त्याला पटायला लागेल आणि त्यासाठी थोडासा वेळ दे. आता तो थोडं तुझ्याशी वाईट वागत असेल, पण त्या वाईट काळामध्ये तू त्याला समजून घेतलं पाहिजे, कारण तो थोडा चिडचिड करतोय. पण तो तुझ्या जवळच करणार ना, तू त्याची आई आहेस आणि सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस. तितक्यातच आता प्रसाद घ्यायला गुरुजी बोलवतात, त्यामुळे आशुतोष तिकडे निघून जातो. तेव्हा अरुंधती देवासमोर हात जोडते. अरुंधती ही देवाला सांगत असते, प्लीज अनघा नीट असू दे आणि तिच्या मनामध्ये काहीही वाईट विचार येऊन देऊ नकोस. आता इकडे सगळ्यांनी खूप छान तयारी केलेली असते आणि सगळेजण अनघाईची वाट बघत असतात आणि संजना म्हणत असते सगळं काही व्यवस्थित होऊ देत. तितक्यातच यश धावत धावत येतो आणि बाळ आलेलं आहे. त्यावर बाळ आलं आहे असं समजल्यावर सगळेजण त्याच्यावरती फुलं टाकू लागतात. कांचन म्हणते, एक गप्प बसा सगळ्यांनी, बाळ नाजूक असणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर फुलं वगैरे काही सुद्धा टाकू नका. त्यावर ईशा म्हणते, ही सदा फुली आहे आणि सदा फुललेले आहेत आपल्या बाळासारखी. तर इकडे आता अरुंधती येते आणि आशुतोषला म्हणत असते, चला ना, अनघा आली आहे, आपल्याला बाळाला भेटायचं आहे ना. त्यावर आशुतोष तिला म्हणतो, तू जा पुढे, तुझा जो आनंद आहे ना तो मी बघितला आहे. असं म्हणून आशुतोष तिला पुढे पाठवतो आणि म्हणतो, मी नंतर येईल. अनघा सगळ्यांना म्हणत असते, ताई कुठे आहे आणि ती आल्याशिवाय मी घरामध्ये येणार नाही, तिने माझी दृष्ट काढली पाहिजे. तेवढ्यातच तिथे आता अरुंधती येते. ती पाठीमागून अनघाला आवाज देते आणि म्हणते, अगं मी येणार नाही, असं होणार नाही ना, मी आली आहे, चल. त्यावर अनघा अरुंधतीला दृष्ट काढायला सांगते आणि त्याच वेळेला अरुंधती ही अनघाची दृष्ट काढत असते. तेवढ्यात कांचन तिला म्हणते, तू जे काही आहे सगळं पूर्ण करून घे. तेवढ्यात अभिषेक येतो आणि अभिषेक म्हणतो, आई तू काही दृष्ट काढायची नाहीस, तू माझ्या बाळाची दृष्ट काढू नयेस आणि काढलीस तर ती निघणार नाही. त्यावर अरुंधती म्हणते, ठीक आहे अभिषेक, मी दृष्ट काढत नाही, पण असंही म्हणतात की आईच्या हाताने दृष्ट निघत नाही म्हणून. त्यावर अरुंधती बोलायला लागते. तेवढ्यात अभिषेक म्हणतो, तू काही पुढे बोलू नकोस, कारण ही माझी मुलगी आहे आणि तिच्यावर मला तुझी सावली पडून द्यायची नाहीये आणि तुझ्यासारखी तर मला अजिबात तिला होऊन द्यायची नाही, कारण मला ह्या घरामध्ये मूल जन्माला घालायचंच नव्हतं, पण हे सगळं झालेलं आहे आणि आई तुझ्यापासून माझ्या मुलीला दूर ठेवायचं आहे, असं तो तिला म्हणत असतो. अभि असं म्हटल्यावर अरुंधतीला खूप वाईट वाटत असतं. त्यावर अनघा म्हणते, एक मिनिट अभि, ही फक्त तुझी मुलगी नाही, ती माझी सुद्धा आहे आणि तिनं कोणासोबत राहायचं कोणासोबत नाही हे मी पण ठरवू शकते आणि मलाही वाटतं तू या फॅमिलीपासून लांब राहावं, कारण ह्या फॅमिलीला जेव्हा वेळ कोणी देत नव्हतं तेव्हा ह्याच ताईनं मला वेळ दिलाय. ताई माझ्या बरोबर तासन तास बसायची आणि तिचा मला आधार वाटायचा आणि त्याच्यामुळे माझी दृष्ट तीच काढणार आणि बाळावरतीही पूर्णपणे हक्क असणार आहे, असं अनघा ठणकावून अभिला सांगत असते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सगळेजण मस्तपैकी गप्पा मारत बसलेले असतात. त्यावर अभि म्हणत असतो, अनघा तू अशी विचार करू नकोस, तू असं का करतेस, तू असा विचार करायचा सोडून दे. त्यावर अनघा म्हणते, अभि मी अजूनही काही गोष्टी विसरलेली नाहीये आणि तुला असं वाटत असेल की मी काही गोष्टी विसरून जाईल, पण मी त्या विसरून जाणार नाही आणि इनफॅक्ट मी इथे येणारच नव्हती, पण ही माझी माणसं आहेत आणि मी ह्या घरची सून आहे, त्यामुळेच मी इथे यायला तयार झाले आहे, नाहीतर मी आईच्याच घरी जाणार होते. त्यावर अनिरुद्ध लगेच बोलतो की अरुंधती खूप छान शिकवलं आहे ग तिला. अनघा बोलते, बाबा तिची काय चूक आहे. त्यावेळेला अनिरुद्ध म्हणतो की तिची तरी चूक आहे, कारण तुझ्या तोंडून अरुंधतीच बोलत आहे आणि तो आता सगळ्या गोष्टींचे आरोप हे अरुंधतीवर लावत असतो. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.